नमस्कार मित्रांनो. तर आता PMCची एक्झाम आहे पुणे महानगरपालिकेची आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिका या क्षेत्रावरती काही प्रश्न विचारले जाणार आहेत. जी एसमध्ये 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातील. तर त्यामध्ये पुणे महानगरपालिका, पुणे डिस्ट्रिक्ट याविषयी माहिती विचारली जाईल. तर त्या हिशोबाने हा पूर्ण व्हिडिओ मी फ्रेम केलेला आहे. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर आता वेळ न घालवता आपण स्टार्ट करू. अगोदर बेसिक माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आणि आन्सर ह्या फॉर्मॅटमध्ये पूर्ण माहिती बघू. अगोदर आपण ओव्हरऑल आढावा घेऊ पुणे जिल्हा आणि प्रशासकीय विभाग याविषयी. पुणे प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर त्यामध्ये 5 जिल्हे आहेत. आपल्याला माहिती आहे टोटल महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये पुणे प्रशासकीय विभाग हा 3 नंबरचा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा प्रशासकीय विभाग आहे. पहिला औरंगाबाद आहे, सेकंड आहे तो नाशिक आणि तिसरा आहे पुणे. तर आता पुणेचा जर विचार केला तर पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत टोटल. त्यामध्ये पुणे स्वतः, नंतर सोलापूर, सातारा, सांगली, SSS आणि कोल्हापूर. आपण म्हणतो सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे सर्व पुणे विभागात येतात. यांचा क्रम असाच आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. उतरता क्रम आहे हा. म्हणजे पुणे सर्वात जास्त आहे, त्यानंतर 2 नंबर सोलापूर आहे. तर हे बेसिक माहिती आहे. या प्रशासकीय विभागाविषयी जास्त माहितीची गरज नाही, एवढी ठेवू शकता तुम्ही. जिओग्राफी सेक्शनमध्ये हा विचारू शकतात प्रश्न. आता पुणे जिल्ह्याविषयी बघू. पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर. लोकसंख्या आहे 94 लाख, सर्वाधिक आहे. विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, सर्वांनाच माहीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विकसित जिल्हा. आता स्थान आणि विस्तार कसा आहे तर ते बघू आपण. उत्तर व पूर्वेस. उत्तर म्हणजे कसं, ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की ही आहे उत्तर नॉर्थ आणि ही आहे ईस्ट साईड. यामध्ये बघू शकतो उत्तर आणि पूर्व या अहमदनगर आहे, ज्याला आपण अहिल्यानगर असं म्हणतो. आग्नेय ज्याला आपण साऊथ ईस्ट असं म्हणतो, त्या ठिकाणी सोलापूर आहे. हे बघू शकता तुम्ही, ही साऊथ ईस्ट दिशा आहे. हे जर असा विचार केला ही नॉर्थ, ही ईस्ट आणि ही आहे साऊथ ईस्ट. आग्नेय ज्याला म्हणतो आपण, सूर्य इकडून येतो म्हणून आपण आग्नेय म्हणतो. तर सोलापूर आहे आग्नेय दिशेला. कोणता, इंदापूर तालुका सोलापूरला कनेक्टेड आहे. अहमदनगर आहे नॉर्थला आणि ईस्ट साईडला. आता बघू शकतो दक्षिणेस सातारा आहे. हे बघा पूर्ण सातारा आहे. भोर, पंढरपूर आणि बारामती हे साताऱ्याला कनेक्टेड आहेत. पुरंदर, भोर आणि बारामती सातारा साईडला आहे. आणि पश्चिमेस पूर्व आणि इकडचे आहे ती पश्चिम. हे बघा हे रायगड आहे पश्चिमेला. आणि वायव्येस नॉर्थ वेस्ट ज्याला म्हणतो आपण आहे ठाणेचा कनेक्टेड आहे. तर टोटल किती आहेत तर 1, 2, 3, 4, 5 जिल्ह्यांची सीमा पुणे जिल्ह्याला लागलेली आहे. असाच क्रम ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. कोणते कोणते जिल्हे शेजारी आहेत जर असा पुणे जिल्ह्याला असा प्रश्न पडला तर तुम्हाला माहीत पाहिजे. अहिल्यानगर ज्याला अहमदनगर म्हणतात, सोलापूर, सातारा आणि रायगड. कोकणामधील रायगड आणि ठाणे 2च आहेत. नाशिक कनेक्टेड नाही, पुण्याला चिटकून नाही आहे. अहमदनगरनेच सर्वात जास्त बॉर्डर घेतलेली आहे. सर्वात जास्त बॉर्डर शेअर केलेले आहे ते अहमदनगर या जिल्ह्याने. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता तालुके किती ते बघू आपण. पुणे जिल्हा तालुके आणि नद्या. पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत टोटल. 14 तालुके आहेत. त्यामध्ये पुणे शहर स्वतः, नंतर पुरंदर, आंबेगाव, इंदापूर जे की सोलापूरला कनेक्टेड आहे, आपण आत्ताच बघितलं. बारामती जे की साताऱ्याला कनेक्टेड आहे खाली. भोर साताऱ्याला कनेक्टेड आहे. हवेली, खेड हे मध्ये आहेत. जुन्नर हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. यावरती MPSCला प्रश्न पडला होता. हा सर्वात उत्तरेकडील सर्वात म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील म्हणजे वरच्या टोकाला आहे. अहमदनगरला बॉर्डर शेअर करतो. शिरूर, दौंड, मुळशी, मावळ आणि राजगडचं नाव आता 2025 पासून म्हणजे वेल्हे होता अगोदर, वेल्हे तालुका, त्याचं नाव आता राजगड झालेलं आहे. कारण राजगड किल्ला हा त्या वेल्हे तालुक्यात येतो. 22 ऑगस्ट 2025 रोजी वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे झाले. यावरती प्रश्न पडू शकतो. यावरती 100% प्रश्न पडू शकतो कोणत्या तरी एका शिफ्टला, की कोणत्या तालुक्याचे नाव राजगड झाले आहे किंवा वेल्हे तालुक्याचे नाव काय झालेले आहे, असाही प्रश्न पडू शकतो. तर वेल्हे तालुक्याचं नाव झालेलं आहे राजगड. वेल्हे नाव थोडंसं वेगळं वाटतं,
त्यामुळं राजगड असं नाव केलेलं आहे. कधी केलेलं आहे तर 22 ऑगस्ट 2025 रोजी 2025 म्हणजे रिसेंटली केलेला आहे, म्हणजे करंटमध्ये पण हा विषय चर्चेचा आहे. नद्या कोणत्या आहेत तर मुख्य नदी आहे भीमा नदी, मुख्य नदी भीमा आहे. त्यानंतर इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा आणि नीरा. आता मुळा मुठा तर पूर्ण शहरामध्येच फिरतात आणि घोड आणि नीरा आणि इंद्रायणी या तर आहेतच. हा पुणे जिल्हा आणि धरण साठे, त्या धरण यावरती प्रश्न पडू शकतो, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित करा, आपण हे डिटेलमध्ये घेऊ. वेळवंडी नदीवरती भाटघर हे नावाचं धरण आहे, ज्याला लॉईड धरण असं म्हणतो. जलाशय नाव काय आहे त्या जलाशयाला? येसाजी कंक जलाशय. हे पाठ करा, हे तिन्ही पण नाव पाठ करा. भाटघर धरणाचं नाव लॉईड धरण आहे, त्याला जलाशय जर म्हटलं तर येसाजी कंक जलाशय असं नाव दिलेलं आहे. कोणती नदी आहे तर वेळवंडी अशी नदी आहे, वेळवंडी. आंबा नदीवरती पानशेत नावाचं धरण आहे. कोणतं? पानशेत. आता बरेच जण म्हणतात मुळा नदीवरती पण आहे, पण ती मुळा असली काय आंबा, तिथं ऑप्शन तसंच असेल तर आंबी हा ऑप्शन त्याचीच उपनदी आहे, त्यामुळे तुम्ही आंबी लक्षात ठेवा, आणि जर आंबी ऑप्शन नसेल तर मुळा नदी. या पानशेत धरणाचं नाव, हे पानशेत हेच धरण फुटलं होतं, हे पण लक्षात ठेवा. हे धरण फुटलेलं होतं, त्यावेळी शनिवार वाड्यापर्यंत पाणी आलं होतं. तर पानशेत धरण हे आंबी नदीवर आहे. जलाशय त्याला नाव दिलेलं आहे तानाजी सागर. तानाजी मालुसरे यांचं नाव या पानशेत या धरणाला आहे, तानाजी मालुसरे यांचं. लक्षात ठेवा, तानाजी मालुसरे यांचं पानशेतला आहे, येसाजी कंक यांचं भाटघर याला आहे. इथं लक्षात ठेवा, कंकवरून वेळवंडी वर टिंब आहे, कंक वेळवंडी, आणि तानाजी सागर जलाशय पानशेत असं लक्षात ठेवा. तानशेत लक्षात, तानसेन. मोसी नदीवरती वरसगाव धरण आहे. मोसी नदीवर वरसगाव आहे. वीर बाजी पासलकर जलाशय नाव आहे त्याचं. हे तिन्ही जलाशयाची नावं पाठ करा, वीर बाजी पासलकर. चला आता नेक्स्ट बघू, आर्थिक व औद्योगिक माहिती बघू. ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा. जुन्नरमध्ये कांदा आहे, लक्षात ठेवा. जुन्नर हा सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. राजीव गांधी पार्क आय टी पार्क आहे, त्याला हिंजेवाडीला जे आय टी पार्क आहे त्याचं नाव आहे राजीव गांधी आय टी पार्क. कोणाला माहीत नसेल कदाचित, पण नाव लक्षात ठेवा, राजीव गांधी आय टी पार्क नाव आहे हिंजेवाडीतील. 1990ला त्याचं उद्घाटन झालेलं आहे. काच उद्योग आहे तळेगाव दाभळे या ठिकाणी, आणि मद्य निर्मिती आहे बारामती, द्राक्षांपासून बनवला जातो. मद्य म्हणजे दारू. प्रमुख कंपन्या बजाज, टेल्को, हे कोण विचारणार नाही शक्यतो, पण ठीक आहे तुम्हाला माहीत असावं. कागदगिरणी मुंडवा या ठिकाणी आहे, हे पडू शकतं एखाद्या वेळेस. साहित्य संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना खडकी, देहू रोड हे चुकून असं झालेलं आहे, देहू रोड खडकी या ठिकाणी. सिक्युरिटीचे संरक्षण ॲम्युनिटी ज्या असतात त्या सर्व त्याचा कारखाना आहे, या ठिकाणी सर्व निर्मिती होते. शैक्षणिक संस्था जर म्हटलं तर पुणे विद्यापीठ आहे, ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलेलं आहे. 1949ची स्थापना आहे. पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणतात, हे लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. पूर्वेकडील ऑक्सफर्ड कशाला म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला म्हणतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी आहे. 1921ची स्थापना आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची. नंतर आहे शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे, तो पण आहे, 1996ची स्थापना आहे. पुण्यामधील क्रीडा विद्यापीठाचं नाव काय आहे असा जर प्रश्न पडला तर शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ असं नाव आहे, लक्षात ठेवा. 1996. आणि पूर्वेकडील ऑक्सफर्ड कशाला म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पुणे जिल्हा पर्यटन व प्रमुख स्थळे कोणते कोणते आहेत तर आर्वी तालुका जुन्नरमधील आर्वी या ठिकाणी विक्रम दळणवळण केंद्र आहे. पुणे शहरामध्ये मुळा मोठा संगमावर वसलेले पेशव्यांची राजधानी, पुणे जे शहर आहे ते मुळा मोठा यांच्या संगमावर वसलेलं शहर आहे. पेशव्यांची राजधानी होती माहिती आहे आपल्याला. इथे शनिवारवाडा आहे, लाल महाल आहे, सारसबाग आहे, पर्वती टेकडी आहे, FTI आहे. FTI म्हणजे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. डेव्हिड ससून सिनगॉंग हे एक ससून हॉस्पिटल आहे. पाताळेश्वर लेणी आहे या ठिकाणी,
ज्याला पाताळेश्वर पण म्हणतात किंवा पांडव गुफा पण म्हणतात. राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे कात्रजला, कात्रज डेअरी ज्या ठिकाणी आहे. लाल महाल ऐतिहासिक घटना, लाल महालाची ऐतिहासिक घटना सर्वांना माहीत आहे. 5 एप्रिल 1663 शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे या ठिकाणीच छाटली होती. किती? 1663. यावरती पण प्रश्न पडू शकतो GSमध्ये, हिस्ट्रीमध्ये, की छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये कधी? तर 1663, 1663, 63 लक्षात ठेवा. 36चा आकडा असतो, पण हा 63 आकडा आहे. शाहिस्तेखानाची बोटे छाटली. पर्यटन व प्रमुख स्थळ पर्यटनासाठी काय आहे? आळंदी तालुका खेड तालुक्यामध्ये आहे. आळंदी हे जे गाव आहे ते तालुका खेड तालुक्यात आहे, पुणे जिल्ह्यातील. इंद्रायणी नदीकाठी संत ज्ञानेश्वरांनी इथे संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि आषाढी यात्रा आळंदीहून पंढरपूरला निघते. या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला. आळंदी कोणत्या तालुक्यात आहे असं जर म्हटलं तुम्हाला माहीत पाहिजे. तालुका खेड तालुक्यामध्ये आळंदी आहे. देहू जे आहे संत तुकाराम महाराजांची जी जन्मभूमी आहे देहू, तर ती आहे तालुका हवेलीमध्ये. तालुका हवेली, हा खेड आणि हा हवेली तालुक्यात येतो देहू. नंतर येतं भीमाशंकर, तुम्हाला माहिती आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि तो येतो आंबेगाव तालुक्यामध्ये. भीमाशंकर येतं आंबेगाव तालुक्यामध्ये. या गोष्टी माहीतच पाहिजेत तुम्हाला. यावरती प्रश्न पडला तर मार्क नाही जायला पाहिजे. यामध्ये तुम्हाला प्लस चान्स असतो दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्याचा. भीमा नदीचे उगमस्थान आहे या ठिकाणी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. थंड हवेचे ठिकाण पण आहे, असं डोंगराळ भागामध्ये आहे, असं मदत आहे. जेजुरी तालुका पुरंदर, खंडोबा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. खंडोबा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत. वर्साटाईल आहे पुणे जिल्हा. प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी एक विशेष गोष्ट आहे. आंबेगाव घ्या, तालुका पुरंदर घ्या, तरी आपल्याला लक्षात आहे. पुरंदर तालुका खाली आहे म्हणजे साताऱ्याला लागून आहे. 5 जिल्ह्यांसोबत पुणे जिल्हा बॉर्डर शेअर करतो. बाकीच्या 5 जिल्ह्यांसोबत आपण बघितले. अहिल्यानगर, सोलापूर, क्लॉकवाईज जर म्हटलं तर अहिल्यानगर, सोलापूर, नंतर सातारा, नंतर रायगड आणि ठाणे. हे सतत सांगितल्याच्या नंतर रिवाईज होऊन रिकॉल करून ते पाठ होतं, म्हणून मी परत रिकॉल करतोय. अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, रायगड आणि ठाणे 5 जिल्हे बॉर्डर शेअर. सर्वात जास्त अहिल्यानगर. कार्ली तालुका मावळ, इथं एकविरा मातेचं मंदिर आहे. तालुका मावळमध्ये कार्ली या ठिकाणी. सासवड या ठिकाणी सोपानदेवांची समाधी आहे. पुरंदर तालुक्यामध्ये येतं सासवड. वडू तालुका शिरूर, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ व कवी कलश यांची समाधी आहे. वडू हे सर्वांना माहीत आहे, ते पण तालुका शिरूरमध्ये येतं. उरुळी कांचनला मणिभाई देसाई यांची भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन संस्था या ठिकाणी आहे. उरुळी कांचनला यावरती प्रश्न पडू शकतो. अशा संस्था वगैरे यावरती प्रश्न पडतात. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन कुठे आहे? उरुळी कांचन या ठिकाणी आहे. अष्टविनायक पुणे जिल्हा. राज्यातील अष्टविनायकापैकी 5 गणपती पुणे जिल्ह्यात आहेत. प्रॉपर अष्टविनायकापैकी त्यापैकी ओझरचा गणपती आहे, लेण्याद्री आहे, रांजणगाव आहे आणि थेऊर आणि मोरगाव आहे. लक्षात ठेवा, ओझरचा विघ्नेश्वर आहे, लेण्याद्रीचा गिरिजात्मक आहे, रांजणगावचा महागणपती आहे आणि थेऊरचा थेऊरचा चिंतामणी आहे आणि मोरगावचा मोरेश्वर. हा सर्वांनाच माहीत आहे. तर हे 5 अष्टविनायक हे 5 गणपती हे अष्टविनायकापैकी 5 गणपती हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात. एवढ्यांचे नाव जरी माहीत असतील तरी सफिशियंट आहे. मी अजून एकदा सांगतो. ओझरचा विघ्नेश्वर आहे, लेण्याद्रीचा लेण्याद्रीचा काय होता बघा, मी स्वतः केलेलं आहे, गिरिजात्मक. वरती आहे लेण्याद्रीचा तो गिरिजात्मक, गिरिजामुत्तमून त्यांनी गिरिजात्मक म्हणजे वर चढावं लागतं. म्हणजे एका गिरी म्हणजे टेकडी किंवा डोंगर, तर त्यामुळे त्याला नाव गिरिजात्मक दिलेलं आहे. वरती आहे तो लेण्यामध्ये आहे, आतमध्ये लेण्या आहेत म्हणून लेण्याद्री पण नाव आहे. लेण्याद्री या गावाचं नाव आहे आणि त्या ठिकाणी गिरिजात्मक हे वर जाऊन बसलेलं असल्यामुळे गिरिजात्मक असा शब्द वापरलेला आहे. रांजणगावचं सर्वांना माहिती आहे, महागणपती आहे, हायवेवरतीच आहे तो नगरला जाताना. आणि थेऊरचा माहीत आहे, चिंतामणी आणि मोरेश्वर, मोरगावचा मोरेश्वर. हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघू.
पुणे जिल्हा कोरेगाव, भीमा कोरेगाव ज्याला म्हणतो आपण, तालुका शिरूर या ठिकाणी आहे. कोरेगावची लढाई आपल्या सर्वांना माहीत आहे. 1 जानेवारी 1818 झालेली होती. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग आहे. इंग्रज आणि मराठा. विजयस्तंभ कोरेगाव, भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ प्रसिद्ध आहे. दरवर्षी 1 जानेवारीला त्या ठिकाणी मानवंदना दिली जाते. चला आता झालेलं आहे. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन बघू आणि MCQ टाईपमध्ये बघू. आणि दुसरी गोष्ट, जसं जसे काही प्रश्न येतील तसे मी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देत राहील. आता बेसिक तुम्हाला आयडिया आलेली आहे पुणे जिल्ह्याविषयीची. आता पुणे महानगरपालिकेविषयी डिटेलमध्ये जाऊ आपण. पुणे महानगरपालिकेची स्थापना कधीची आहे? तर कधीची आहे स्थापना? 15 फेब्रुवारी 1955 पुणे महानगरपालिकेची स्थापना आहे. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर शिवाजीनगर या ठिकाणी आहे. महानगरपालिका भवन कुठे आहे? शिवाजीनगरला. पुणे शहराला विद्येचे माहेरघर हे कोणी म्हटलेले आहे? तर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले आहे विद्येचे माहेरघर. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण? यावरती प्रश्न पडू शकतो. तर माहीत पाहिजे, बाबूराव सनस हे पहिले महापौर होते पुणे महानगरपालिकेचे, बाबूराव सनस. PMCमध्ये सध्या किती वॉर्ड आहेत, म्हणजे त्याला प्रभाग म्हणतो? तर 58 प्रभाग आहेत. हे माहीतच पाहिजे तुम्हाला. 173 नगरसेवक आहेत. आत्ताच PMCचं इलेक्शन झालं आहे. 173 नगरसेवक निवडून आलेले आहेत. सध्याचे नगरसेवक कोण आहेत हे माहीत पाहिजे आपल्याला. सध्याचे आहेत मंजुषा नागपुरे, या पुण्याच्या महापौर आहेत. महापौर पुणे, लक्षात ठेवा. नागपुरे म्हणजे नागपूरच्या नाहीत, त्या पुण्याच्या आहेत. PMCमध्ये सध्या किती वॉर्ड आहेत? 58 आहेत. 173 नगरसेवक आहेत. एका वॉर्डामध्ये किती नगरसेवक असतात? 4 असतात. हे लक्षात ठेवा. एका वॉर्डात 4 असतात. 2 एक SC, एक ST, एक OBC आणि एक ओपन या प्रकारामध्ये असतात. पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त कोण आहेत? तर कोण आहेत? नवल किशोर राम. या तर गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजेत. यावरती तर सहजच प्रश्न पडला तर सहज आला पाहिजे, सर्वांनाच येणार आहे तो. पुणे शहराचा प्रथम नागरिक कोणाला म्हटलं जातं? तर प्रथम नागरिक तुम्हाला माहीत आहे, जर शहराचा असेल तर महापौर असतो. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण? तर प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तर आयुक्त असतो. महापालिका आयुक्त कोण आहे मग? नवल किशोर राम. पुणे महानगरपालिकेची अधिकृत भाषा कोणती आहे? तर कोणती आहे? मराठी ही आहे. हे प्रश्न तर तुम्हाला यायलाच पाहिजेत. पुणे शहराला कोणत्या नदीकाठी वसलेले शहर म्हटले आहे? तर कोणत्या? मुळा आणि मुठा नदीकाठी. पुणे जिल्ह्यातील कोणता तालुका भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे? कोणत्या तालुक्यात? तर कोणत्या? आंबेगाव. आपण वरती बघितलेलं आहे. भीमाशंकर कोणत्या तालुक्यात येतं? आंबेगाव तालुक्यात येतं. पुणे शहराचे प्राचीन नाव काय आहे? तर पुण्यनगरी किंवा पुनवडी हे नाव आहे, प्राचीन नाव. पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा कोणी बांधला आहे? तर कोणी बांधला आहे? थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला आहे. 1732 मध्ये बांधलेला आहे. 1732 मध्ये. म्हणजे बघू शकता, 1680ला शिवाजी महाराजांची डेथ झाली आणि त्यानंतर 1689ला संभाजी महाराजांची डेथ झाली आणि त्यानंतर 1707ला औरंगजेबाची डेथ झाली आणि त्यानंतर बघा 1732 अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवता. 1732ला शनिवारवाडा बांधला, त्यावेळेस पेशव्याचा काळ आला. औरंगजेब या ठिकाणी मरण पावलेला होता. तिथून पुढे 1732ला. सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय? तर कोंढाणा हे नाव होतं, हे माहीत आहे. पुण्यातील कोणत्या ठिकाणी महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवलं होतं? तर कोणत्या ठिकाणी? आगा खान पॅलेस. आणि कधी ठेवलं होतं? तर चले जाओ मुवमेंटच्या वेळेस. चले जाओ किंवा भारत छोडो 1942. त्या ठिकाणी कस्तुरबा गांधी आणि भुलाबाई देसाई या दोघांची समाधी पण आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता 1942 मध्ये. भामा आसखेड धरण कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या? खेड तालुक्यामध्ये आहे. पुणे शहरातील सर्वात उंच टेकडी कोणती आहे? तर वेताळ बाबा टेकडी आहे. सर्वांना माहीत असेल. SB रोड या ठिकाणी आहे, JW मॅरेटच्या त्या ठिकाणी. मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी होतो. त्याचं नावच दिलेलं आहे संगमवाडी.
वाडी. ते संगमवाडी ह्यासाठीच आहे की मूळ आणि मुठा या दोन नद्या एकत्र येतात. दोन नद्या एकत्र येणे याला संगम हा शब्द आहे मराठीमध्ये. भुशी धरण जर म्हटलं तर लोणावळा. भुशी धरण. पुण्यातील प्रसिद्ध राजा दिनकर केळकर संग्रहालय कोठे आहे तर बाजीराव रोड या ठिकाणी आहे. पेठेमध्ये आहे. बाजीराव रोड या ठिकाणी आहे. काय नाव आहे? दिनकर राजा केळकर संग्रहालय. हे पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते? तुम्हाला माहिती आहे खडकवासला हे धरण आहे. खडकवासला धरण. पुणे शहराला चार प्रमुख धरण आहेत. तर त्या धरणांमधून पाणी पुरवठा होतो. तर चार धरण कोणते आहेत? ते एक तर खडकवासला आहे. खडकवासला. दुसरा आहे पानशेत, बघितलं आपण वरती. तिसरा आहे वरस गाव. आणि चौथं या ठिकाणी लिहितो टेमघर. या चार धरणांची एक साखळी आहे. त्या चार धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. तर त्यामध्ये जर विचार केला, हे सर्व धरणे जे आहेत हे चारीच्या चारी हे मुठा नदीवरती आहेत. मुठा नदीवरती. मुळा आणि मुठा एकत्रच येतात, पण त्याची एकमेव नाव आहे तर मुठा नदी. आणि यांची टोटल सर्वांची क्षमता आहे 29 TMC. हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 29 TMC खूप महत्त्वाचं आहे. त्यात तुम्हाला खडकवासलाची जर क्षमता विचारलीच तर 1.8 TMC क्षमता आहे. छोटं धरण आहे ते. थोडा जरी पाऊस पडला की पटकन भरतं. 1.8. बाकीचे मग हे उरलेले आहेत ते पानशेत आहे, वरसगाव आहे, टेमघर आहे, मोठे धरण आहेत. यांची क्षमता आहे. आणि 29 TMC पैकी फक्त 11 TMC 11.5 TMC हे PMCला मंजूर आहे. PMCसाठी मंजूर एवढं आहे. बाकीचं पुढे सोडावं लागतं. तर 11.5 TMC 29 TMC पैकी 11.5 हे पुणे महानगरपालिकेसाठी मंजूर आहे. खडकवासला हा डॅम 1870च्या काळामध्ये बांधलेला आहे. आपण बघितलं फुले यावरती कॉन्ट्रॅक्टर होते. महात्मा फुले यांनी खडकवासलाला कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळेस त्यांनी विटा वगैरे पुरवलेल्या आहेत. विटा नाही, दगड पुरवलेला आहे. हे जे पाणी आहे 11 TMC जे ह्या पूर्ण 4 धरणातून येतं, तर ते PMCचे 14 जलशुद्धीकरण केंद्र आहेत. शुद्धीकरण केंद्र. तर त्या 14 जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पूर्ण शहराला पुरवलं जातं. ते पण लक्षात ठेवा. 14 जलशुद्धीकरण केंद्र आहेत पुण्यामध्ये आणि 11 TMC पाण्याचा पुण्यासाठी मंजूर आहे. आणि धरणामध्ये जर म्हणलं तर 29 TMC. आणि खडकवासल्याची क्षमता म्हणलं तर 1.8 TMC. बघू शकता 1.8. तर एवढी माहिती सफिशियंट आहे तुमच्यासाठी. तरी पण आता बघू, आता जसे जसे प्रश्न येतील मी एक्स्ट्रा माहिती सांगत राहील. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये कोठे सुरू केली? तर कुठे? भिडेवाड्यामध्ये सुरू केली आणि 1848ला सुरू केलेली. 1858चा उठाव झाला. त्याच्या 10 वर्ष अगोदर भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू पण केलेली होती. ज्यावेळेस 1857चा उठाव त्याच्या 9 वर्ष अगोदर 1848ला. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. किंवा असाही विचार करू शकता 1947ला देश स्वतंत्र झाला, तर 99 वर्ष अगोदर म्हणजे 1948ला महात्मा फुलेंनी ऑलरेडी मुलींची शाळा सुरू केली होती. त्यानंतर 99 वर्ष लागले भारत स्वातंत्र्य व्हायला. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोरिलेट करत जा, त्यावेळेस तुम्हाला फॅक्ट्स लक्षात राहतील. फक्त असं घोकंपट्टी करून पाठ करून उपयोग नाही. सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यात कधी झाली? तर 2 एप्रिल 1870ला. सार्वजनिक सभा म्हणजे कोण? तर गवा जोशी यांनी स्थापन केलेली. 2 एप्रिल 1870ला. पुणे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात कोणाचा पुढाकार होता? तर गवा जोशी यांचा होता. गवा जोशी यांचा प्रश्न तुम्हाला हिस्ट्रीवरती पडू शकतो, कारण ही पुणे सार्वजनिक सभा फेमस होती आणि स्पेशल पुण्यासाठी होती. पुण्याच्या जडणघडणीमध्ये या पुणे सार्वजनिक सभेचं महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे. गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी, त्यांना सार्वजनिक काका म्हणायचं का? तर पुणे सार्वजनिक सभा हे नाव होतं म्हणून त्यांना
सार्वजनिक काका हेच नाव म्हटलं गेलं. आणि हेच खादीचे वस्त्र काढून 1911मध्ये दिल्लीला गेले होते. दिल्ली दरबारामध्ये खादीचे वस्त्र घालून गेले होते. कोण? सार्वजनिक काका. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. स्वदेशी. लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र कुठून सुरू केले? तर पुण्यातील गायकवाड वाडा या ठिकाणाहून केसरी वृत्तपत्र सुरू केलेलं आहे लोकमान्य टिळकांनी. केसरी हे कशामध्ये होतं? मराठी भाषेत होतं. आणि मराठा जे वृत्तपत्र होतं ते इंग्लिशमध्ये होतं. हे लक्षात ठेवा. मराठा नाव असून पण ते मराठीत नव्हतं, ते इंग्लिशमध्ये होतं. आणि केसरी हे मराठीमध्ये होतं. चला नेक्स्ट बघू. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोठे केली? तर कुठे केली? हिंगणे या ठिकाणी केली. पुण्यातील हिंगणे. हिस्ट्री या विषयामध्ये पडू शकतो प्रश्न, कारण 15 पैकी 3 प्रश्न तरी हिस्ट्रीवरती पडतील, 3 किंवा 4. गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना कुठे केली? तर पुण्यातील 1905 या ठिकाणी, पुण्यामध्ये 1905ला केली. कोणी? गोपाल गणेश गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना पुण्यात केली. असा प्रश्न पडू शकतो, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाल कृष्ण गोखले. आणि सार्वजनिक सभेची कोणी केली? तर ग.वा. जोशी. हे लक्षात ठेवा, आहे महत्त्वाच्या संस्था आहेत. आणि महिला विद्यापीठाची कोणी केली? ज्याला SNDT विद्यापीठ म्हणतो. SNDT हे नाव माहीत असेलच तुम्हाला. SNDT विद्यापीठ. तर ते कोणी केलेले आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? तर कुठे झाला? नायगाव. साताऱ्यातील आहेत सावित्रीबाई फुले जन्माने. कार्यक्षेत्र पुणे आहे. हे माहीत पाहिजे तुम्हाला. पुणे करार, ज्याला पुणा पॅक्ट म्हणतो, तो कोणात झालेला आहे? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात. कुठे झालेला आहे? तर येरवडा जेलमध्ये. पुढचा प्रश्न तोच आहे. पुणे करार हा कोणत्या जेलमध्ये झालेला आहे? तर कोणत्या? येरवडा कारागृह जेल 1932, ज्याला 3rd राऊंड टेबल ज्यावेळेस झाला त्यानंतर येरवडा जेलमध्ये पुणे करार झालेला आहे. गणेशोत्सवाची सार्वजनिक सुरुवात पुण्यात कोणी केली? तर लोकमान्य टिळकांनी. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कोणत्या वर्षी म्हटल्यावर तुम्ही अडचणीत येऊ शकता? तर 1893 लक्षात ठेवा. पुणे शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट. ते पुणे शहराला पण म्हणतात आणि पुणे विद्यापीठाला पण म्हणतात. हे तुम्ही जसा प्रश्न येईल त्या हिशोबाने बघा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 1949ला झालेली आहे. लक्षात ठेवा, 1949. पुण्यातील FTII, ज्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं म्हणतात, ते कशाशी संबंधित आहे? ते चित्रपट आणि दूरदर्शन शिक्षण. आता अर्थव्यवस्था आणि शिक्षण संस्था याचं बघू. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे पाषाण रोड. सेंट्रल वॉटर, हे तुम्हाला पाषाण रोड हे लक्षात ठेवा. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कुठे आहे? तर कुठे आहे? खडकवासला या ठिकाणी आहे. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा कोणत्या मार्गावर सुरू झाला? तर पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारी असा सुरू झालेला आहे. शक्यतो यावरती प्रश्न पडणार नाही, कारण ते अजून अपूर्ण आहे, पण तरी पण माहीत पाहिजे तुम्हाला. पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारी. पुण्यातील हिंजवडी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर IT हब, तुम्हाला माहिती आहे, राजीव गांधी IT पार्क म्हणतो त्याला आपण. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. लॉ कॉलेज रोडला आहे. लॉ कॉलेज रोड तुम्हाला माहिती पाहिजे. लॉ कॉलेज रोड SB रोडच्या पलीकडच्या साईडला. महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्तालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचं शिक्षण आयुक्तालय कुठे आहे असा प्रश्न पडू शकतो. तर कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. बालभारतीचं ऑफिस कुठे आहे? बालभारतीचं, बालभारती, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर SB रोडला आहे पुण्यामध्ये.
बालभरतीचं ऑफिस पत्रकार भवनच्या शेजारी. पुण्यातील संस्था कोणत्या आहेत काय यावरती प्रश्न पडू शकतो. पुणे जिल्हा विभागाचे मुख्यालय हेडक्वार्टर पुणे रेल्वे विभागाचे पुणे मुख्यालय कोणत्या रेल्वे झोनमध्ये येते, तर कोणत्या मध्य रेल्वेमध्ये येते, ज्याला सेंट्रल रेल्वे म्हणतो आपण. पुण्याची जी रेल्वे आहे रेल्वे विभाग तो सेंट्रल रेल्वे अंतर्गत येतो. पुण्यातील प्रसिद्ध पाताळेश्वर लेणी कोणत्या काळात कोरलेली आहे, तर राष्ट्रकूट काळात कोरलेली आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रकूट काळ, पाताळेश्वर लेणी. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय कोठे आहे, बघितलं आहे आपण, कात्रज या ठिकाणी आहे. खडकवासला धरणाजवळ कोणते राष्ट्रीय स्मारक आहे, तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा आहे, ND अकॅडमी आहे त्या ठिकाणी, त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, हे माहीत पाहिजे तुम्हाला, त्याला विम-निकॉम म्हणतात, विम-निकॉम. तर ते पुण्यामध्ये आहे. आपली जी युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले त्याला चिटकूनच शेजारी एक गेट आहे, शेजारचा एरिया, तर त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी सावित्रीबाई फुलेचं गेट आहे. या शेजारी वॅमनिकॉम ज्याला म्हणतो त्याचं गेट आहे. हे सहकार्य आहे. ओशो आश्रम पुण्यातील कोणत्या भागात आहे, तर कोरेगाव पार्क. आता ओशो तुम्हाला माहिती आहे, ओशो कसा स्टँडर्ड राहणीमान होतं, सगळं गोष्टी स्टँडर्ड होतं, तर कोरेगाव पार्क हा स्टँडर्ड लोकांचाच एरिया आहे. अशा ठिकाणीच त्याचे भक्त पण फॉरेनचे आहेत, त्यामुळे स्टँडर्ड ठिकाणीच असणार आश्रम, साहजिकच. त्यांचे भक्त सगळे फॉरेनचे होते. पुण्यातील सारसबाग कोणी विकसित केली, तर कोणी केलेली आहे, नानासाहेब पेशवे यांनी केलेली आहे. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे, तर कोणत्या, मुठा नदीवरती आहे. इथंच आंबी नदी पण म्हणतात, पण ठीक आहे, तुम्हाला जसा प्रश्न पडेल त्यावरती तुम्ही उत्तर द्या. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर बघितलं आपण 15,643. लक्षात ठेवा, 15,646 म्हणजे 15,500 धरून चला, तेवढं आहे. यावरती प्रश्न पडू शकतो जिओग्राफी अंतर्गत. पुण्यातील सर्वात जुनी बाजारपेठ कोणती आहे, तर कसबा पेठ ही आहे सर्वात जुनी बाजारपेठ. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे, लोहगाव आहे. लोहगाव या ठिकाणी त्याला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचं चाललेलं आहे. माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिकेने कोणते स्थान मिळवलेले आहे, तर आघाडीचे स्थान आहे अमृतगट यामध्ये, अमृतगट या अंतर्गत. पुणे शहरात G20च्या कोणत्या बैठका झाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची बैठक पुण्यामध्ये झालेली होती. पुणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कोठे सुरू केला, तर हडपसर आणि रामटेकडी या एरियामध्ये केलेला आहे. भारतातील पहिली हायड्रोजन बस कोठे धावली, तर कोठे, पुण्यामध्ये धावलेली आहे, पुणे मुंबई या ठिकाणी. PML ही बस सेवा कोणत्या 2 शहरांसाठी आहे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांसाठी आहे. पुणे महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य काय आहे, हे तर पाठच पाहिजे तुम्हाला, वरम जनहितम ध्येयम असं आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांमध्ये धावते, तर कोणत्या, पुणे आणि मुंबई. डेक्कन क्वीन. राष्ट्रीय विषाणू संस्था, ज्याला नॅशनल व्हायरस म्हणतात, तर अशी संस्था पुण्यामध्ये आहे, माहीत पाहिजे तुम्हाला. पुण्यातील प्रसिद्ध लाल महाल कोणी बांधला आहे, लाल महाल, तर शहाजीराजे भोसले यांनी बांधलेला आहे. शाहिस्तेखानाचे जे बोटं कापले ते याच ठिकाणी, तर कोणी बांधला होता, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी. पुणे शहरात किती रेल्वे टर्मिनल्स आहेत, तर किती आहेत, पुणे जंक्शन एक आहे, शिवाजीनगर आहे आणि हडपसर आहे, 3 आहेत टोटल, पुणे, शिवाजीनगर आणि हडपसर. पुणे महानगरपालिकेत स्थायी समितीचे महत्त्व काय, तर आर्थिक निर्णयाचे मुख्य अधिकार पाहिजेत. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पुणे शहराची निवड कधी झाली, तर पहिल्याच टप्प्यामध्ये झाली होती 2016ला. पहिले जे 100 शहर निवडले होते त्यामध्ये पुणे शहर होतं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, तर अगोदर अजित पवार होते, आता सुनीताताई पवार आहेत. पुण्यातील राजा शिवछत्रपती संग्रहालय कोठे आहे, तर शनिवार वाड्याच्या जवळ आहे राजा शिवछत्रपती संग्रहालय.
मुळा मुठा नदी पुनर्जीवन प्रकल्पात कोणाकडून आर्थिक मदत मिळते? तर जपानकडून मिळते. हे माहीत पाहिजे तुम्हाला. मुळा मुठा नदीचं पुनर्जीवन सुरू आहे सध्या, तर ती जपानकडून आपल्याला जॅक्सा कंपनी आहे त्या कंपनी अंतर्गत आपल्याला मदत मिळालेली आहे. पुण्यातील सीडॅक संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर पाषाण या ठिकाणी आहे सीडॅक. महाराष्ट्रातील साखर आयुक्तालय कोठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. विचार करा, महाराष्ट्राचं साखर आयुक्तालय कुठे आहे? महाराष्ट्राचं विचारलं आहे, मुंबईला नाही, ते पुण्याला आहे. साखरेचं हेडक्वार्टर कुठे आहे? पुण्याला आहे. पुणे मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे. अष्टविनायक गणपतीपैकी किती पुण्यात आहे? तुम्हाला मगाशीच सांगितलं. अष्टविनायकापैकी 5 हे कुठे आहेत? पुण्यात आहेत 5. ओझर, विघ्नेश्वर, लेण्याद्री गिरिजात्मक, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी आणि मोरेगावचा मोरेश्वर असे 5 आहेत. हे पाठच पाहिजेत. एका तरी शिफ्टला यावरती प्रश्न पडणार आहे. यशदा ही प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर पुण्यातील बाणेर रोड या ठिकाणी आहे. यशदा ही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते, MPSC थ्रू पास झालेल्या कर्मचाऱ्यांना. पुण्यातील हडपसर भाग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे कुठे आहे? हडपसर या एरियामध्ये आहे. बघितलं, कोविशिल्ड लस ही सिरमनी तयार केलेली होती. पुणे महानगरपालिका महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका आहे? तर पहिल्या क्रमांक. आता यावरती कन्फ्युजन आहे. आत्ता म्हणतात की पहिल्या क्रमांकावर आलेले आहे, क्षेत्र वाढवलेलं आहे, परंतु तसा जर विचार केला विकिपीडियावरती तर सेकंड दाखवत आहे की सेकंड नंबरला. फर्स्ट मुंबई दाखवत आहे. मुंबई फर्स्ट आहे आणि पुणे ही सेकंड दाखवत आहे. पण नवीन आता क्षेत्रफळ वाढवलं आहे असं म्हणतात. तर त्या ठिकाणी बघा तुम्ही अजून थोडी माहिती घ्या याविषयी. आणि जर तसा प्रश्न असेल आणि जर मुंबई ऑप्शनमध्ये नसेल तर पुणे क्लिक करा. चला नेक्स्ट बघू. खेलो इंडिया यूथ गेम्स 2019 कोठे पार पडली? तर माळुंगे, बालेवाडी, पुणे या ठिकाणी. बालेवाडी त्या ठिकाणी मोठं स्टेडियम आहे, बालेवाडी स्टेडियम जे म्हणतो आपण, त्या ठिकाणी यूथ गेम्स झालेले आहे. खेलो इंडिया 2019 झालेले आहेत. 2019 कोविडच्या अगोदर. पुण्यातील पर्वती हे धार्मिक स्थळ कोणी बांधले आहे? तर कोणी बांधले आहे पर्वती? नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले आहे. सारसबाग पण यांनी सुरू केलेले आहे. पुणे महानगरपालिका कोणत्या कायद्यानुसार चालते? तर साहजिकच 1949ला स्थापना झाली, म्हणजे काय? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. आणि मुंबई महानगरपालिका ही 1888 या कायद्याअंतर्गत चालते. बाकीच्या सर्व महानगरपालिका ही 1949च्या कायद्यानुसार चालतात. फक्त मुंबईसाठी स्पेशल 1888 आहे. मुंबईमध्ये पण BMC ज्याला ब्रह्ममुंबई म्हणतो ती. बाकी ठाणे बिणे सगळ्या म्हणजे आहेत, नवी मुंबई वगैरे सगळ्या 1949 नुसार आहेत. अजून काही जर गोष्टी म्हटल्या तर बहिणाबाई प्राणी संग्रहालय तर हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे. चिंचवड या ठिकाणी आहे, हे लक्षात राहू द्या. निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय. अजून जर म्हटलं भीमाशंकर या ठिकाणी कोंडवळ धबधबा आहे. कुठे आहे? तर भीमाशंकर या ठिकाणी. राजमाची या ठिकाणी कातळधार धबधबा आहे. कोणता? कातळधार धबधबा राजमाची या ठिकाणी. लोणावळा या ठिकाणी आहे राजमाची. लोणावळा. दुधीवरे या ठिकाणी दुधीवरे या ठिकाणी मावळमधील आहे.
जोड धबधबा आहे. जोड धबधबा. हे काही धबधबे तुम्हाला माहीत पाहिजेत. बाकी सर्व मी कवर केलेलं आहे. आता नेक्स्ट बघू. चला नेक्स्ट तर आता झालेलं आहे, पूर्णपणे कवर केलेला आहे. जेवढ्या गोष्टी कवर करायला पाहिजे होत्या तेवढ्या. हा व्हिडिओ एकदा दोनदा बघा, नक्की बघा, 2 वेळेस तरी मिनिमम बघा. तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. 2, 3, 4 प्रश्न सॉल्व होतील. आणि जर पुण्याविषयी जर माहिती विचारली तर यामधूनच येईल, आणि जर यामधून नाही आलं तर ते कोणालाच येणार नाही. बऱ्यापैकी मी सर्व गोष्टी चेक केलेल्या आहेत आणि सर्व माहिती मी दिलेली आहे. शक्य तेवढं पेपर सेटर या माहितीला सोडून प्रश्न सेट करण्याचा विचार करणार नाही, कारण बऱ्यापैकी बेसिक लेवलला प्रश्न पडतात तुम्हाला, आणि मी बऱ्यापैकी हार्ड लेवलचे सगळं कवर केलेला आहे डाटा. तर चला व्हिडिओ तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, जे PMCची तयारी करतात. सर्वांना शेअरिंग इज केअरिंग असते. आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बघताय तुम्ही, पण सबस्क्राईब करा. 1001K तरी झाले पाहिजे सबस्क्रायबर. आणि सर्वांना एकमेकांना शेअर करा, कारण तुम्हीच माझे प्रमोटर आहात. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा MPSC विषयी. अजून काही माहिती लागलीच GS विषयी, आता पेपर आहे इमर्जन्सीमध्ये, तर माझा टेलिग्राम ID आहे 19 विजय सिंग SINGH 19 आहे, 1 आहे 19. या टेलिग्राम IDवरती तुम्ही मला पर्सनलला मॅसेज टाकू शकता. तर चला, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट. चांगला पेपर द्या. आणि GSचे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी हे पण व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि फायदा झालाच तर मला पर्सनलला नक्की मेसेज करा की तुम्हाला बेनिफिट झालेला आहे म्हणून. मला एक अंदाज येऊन जाईल की कोणती गोष्ट कवर करायची वगैरे. चला तर मग, थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.